यवतमाळमधून प्रशासनाला हादरून सोडणारी धक्कादायक घटना समोर आली आहे। तब्बल 30 वर्ष वन विभागात सेवा बजावल्यानंतरही प्रलंबित वेतनासाठी संघर्ष करणारे वनपाल रमाकांत शुक्ला यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। 4 दिवसांपूर्वी त्यांनी विषारी औषध प्राशन केले होते। आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह थेट यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात आणला। वेतनाचा प्रश्न, न्यायालयीन लढा आणि अधिकाऱ्यांकडनं कथित त्रास या आरोपांमुळे या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे। भारत देशाची खरंच किती घाण आहे सिस्टम। आमच्या मागे पुढे गाडी लावून ठेवली की पुसच्या बाहेर काढा यांना, कसं काढणार तुम्ही बाहेर? 3,339 कर्मचाऱ्यांना न्याय मिळून द्यायला त्यांना जीव दिलाय, तर आम्हाला इथे पण लपून छपून यावं लागलं। आणि अजून ते माणूस गाडी घेऊन लागलाय माझा। आमच्या मागे पुढे गाडी लावून ठेवली की पुसच्या बाहेर काढा यांना, कसं काढणार तुम्ही बाहेर? 3,339 कर्मचाऱ्यांना न्याय मिळून द्यायला त्यांना जीव दिलाय, तर आम्हाला इथे पण लपून छपून यावं लागलं। एक माणसाला स्वतःच सिद्ध करायला प्रूव्हमध्ये मरावं लागते आणि मेल्यानंतर पण त्याला भेटत नाही काय। दलिंदर भ्रष्ट लोक जेव्हा खायला भेटते तेव्हा काम करतात। रमाकांत शुक्ला हे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित वेतनासाठी संघर्ष करीत होते। वेतन मिळावे याकरिता त्यांनी न्यायालयीन लढाही दिला होता। न्यायालयीन लढ्यात यश मिळाल्यानंतरही प्रत्यक्ष वेतनाचा प्रश्न कायम राहिल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे। वारंवार पाठपुरावा करूनही वेतनाचा प्रश्न सुटला नाही। त्यातच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं त्रास दिला जात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। या सगळ्या परिस्थितीनंतर 4 दिवसांपूर्वी रमाकांत शुक्ला यांनी विषारी औषध प्राशन केलेत। त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला। रमाकांत शुक्ला यांच्या मृत्यूची बातमी समोर येताच कुटुंबीय आणि नातेवाईक संतप्त झालेत। त्यांनी रमाकांत शुक्ला यांचा मृतदेह थेट यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात आणला। त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालेत। रमाकांत शुक्ला यांनी आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहिल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे। या सुसाईड नोटमध्ये काही अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून सामाजिक वनीकरण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी मृतकाच्या मुलींनी केली आहे। माझे वडील रमाशंकर राममनोहर शुक्ला राहणार पुसद, त्यांनी कंत्राटी वनमजूर म्हणून आपले सामाजिक वनीकरणामध्ये जॉबला होते, पण काही रिसेशनमध्ये 3,339 कर्मचाऱ्यांना मंदीमध्ये कमी करण्यात आलं होतं। पण त्यानंतर शासनाच्या धोरणानुसार 1996 नुसार त्यांना परत कामावर कायम करा असा GR येऊन सुद्धा जे मधातले अधिकारी होते त्यांनी कधी त्यांची लिस्ट जी होती, माझ्या पप्पांचं महाराष्ट्र यादीमध्ये 3ऱ्या नंबरवर नाव असून सुद्धा त्यांना 20 वर्ष सेवेमध्ये कायम करून घेतलं नाही, सोबत त्यांच्या मजुरांना। सध्या माझ्या पप्पांनी विष घेतलेला आहे। 19 तारखेला ते घरून निघाले, त्यांनी आम्हाला काही सांगितलं नाही कारण ते सिस्टमला थकले होते आणि त्यांच्या 4 अधिकाऱ्यांनी त्यांना मानसिक प्रताडणा दिलेली आणि खूप त्रास दिला, यासाठी त्यांनी विष प्राशन केलं। 3 दिवस आपल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलला यवतमाळला त्यांच्यावर उपचार झाला आणि आज सकाळी त्यांची प्राणज्योती मालक जे 4 अधिकारी जे आहेत आणि पप्पांचे सगळे संघटनेचे लोक येऊन आहेत, जे 3,339 कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी जीव दिला, ते पण सगळे लोक येऊन आहेत। मला इथं माझ्या पप्पांसाठी मी न्याय मागायला आले, कारण माझ्या पप्पांनी 11 पेजेसचा सुसाईड नोट लिहिलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी त्यांच्या न्यायाची मागणी केली। त्यांनी माझ्यावर एक जिम्मेदारी सोपवली की बेटा मला मुलगा नाही, पण माझ्या कर्मचाऱ्यांना तू न्याय मिळवून दे आणि कलेक्टर ऑफिसला माझी बॉडी घेऊन जा। पण आमच्या मागे आम्ही इथे येऊ लागलो तेव्हा एक PSI पिसाळकर म्हणून काहीतरी आमच्या ॲम्ब्युलन्सच्या मागे गेलेले आहेत, ते आम्हाला इथे येऊ देत नाही आहे। माझी तुमचं सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की माझी DM सरांशी भेट करून द्या आणि माझ्या पप्पांची बॉडी इथं घेऊन या। मला त्यांच्यासाठी न्याय मागायचा। 4 अधिकाऱ्यांनी ज्यांनी तुम्हाला मानसिक त्रास दिलेला त्यांचे नाव काय? यवतमाळमधल्या मॅडम आहेत एक प्रणिता पारधी म्हणून, त्यांनी माझ्या पप्पांचा मानसिक छळ केला आहे आणि पप्पांनी सुसाईड नोंदणी 4घांची नावं लिहिली आहेत, ते आहेत। आणि त्यानंतर एक कुंभरे म्हणून आहेत आर्यप पुसदचा, त्यानंतर एक मडवी म्हणून आहे मॅडमचा असिस्टंट आणि एक चिकणे म्हणून, या 4घांचं नाव माझ्या पप्पांनी लिहिलेलं आहे सुसाईड नोटमध्ये। मला न्याय हवा आहे सर, मला भाव नाही आहे। बाबा बाबा 20 वर्ष सिस्टमला कंटाळून जीव दिला तरी सिस्टमच मागे पडून आहे। आमच्या मागे पुढे गाडी लावून ठेवली की पुसच्या बाहेर काढा यांना, कसं काढणार तुम्ही बाहेर?
3,339 कर्मचाऱ्यांना न्याय मिळून द्यायला त्याला जीव दिलाय, तर आम्हाला इथे पण लपून छपून यावं लागलं. आणि अजून ते माणूस गाडी घेऊन लागलाय माझ्या. पिसाळकर मागं लागला आमच्या. भारत देशाची खरंच किती किती घाण आहे सिस्टम की एक माणसाला स्वतःच सिद्ध करायला प्रूव्ह मरावं लागते आणि मेल्यानंतर पण त्याला भेटत नाही काही. आम्ही काही इन्व्हॅलिड काहीच मागत नाही हो. माझ्या पप्पांचं इतर यादीमध्ये नाव आहे. ते 3,339 मजूर जे 20 वर्षापासून लढत आहे सगळ्यांच्या यादीत नाव आहे. कोर्टाचा डिसिजन आहे, सगळे प्रूफ आहेत माझ्या पप्पांकडे आणि आमच्याकडे पण. त्यांनी कधीची हेड ऑफिसनं माहिती बोलवलेली आहे, 1996ला माहिती बोलवली की त्यांचे 5,000 वर्ष कंप्लीट झाले, त्यांना तुम्ही समावून घ्या. पण यांचं असं म्हणणं आहे अधिकाऱ्यांचं की आम्हाला काय फायदा, म्हणजे दलिंदर भ्रष्ट लोक जेव्हा खायला भेटते तेव्हा कामं करतात, पण 15 महिन्यापासून डेली वेजेसवर हाताला सुद्धा कामं नाहीत यांना, तर हे कुठून पैसा देणार आहेत ती आम्हाला कायम करा. अरे पण शासनाच्या नियमाची तुम्ही अंमलबजावणी केली नाही. सगळ्यात मोठी अवहेलना तिथं केली तुम्ही, अवमानना केली तुम्ही, तिथंच नियम मोडला. परत भ्रष्ट केलं सगळा समाज, निधी खाल्ला 40 लाखाचा 50 लाखाचा, सगळे प्रूफ आहेत आमच्याकडे. तुमच्या सगळ्यांना आज जोडून विनंती करते, माझ्या पप्पाची बॉडी इथं आणून द्या. तुम्ही हवं तर सुसाईड नोट बघा. त्यांची इच्छा आहे की जोपर्यंत त्यांच्या कामगारांना न्याय मिळत नाही माझ्या बॉडीला अंतिम संस्कार करू नका. हो, तो सिस्टमला चढून मेला हो, कमीत कमी त्याच्या आत्म्याला शांती पूर्ण करू द्या. शेवटची इच्छा आहे. मी तुम्हाला सुसाईड नोट दाखवते. दरम्यान वनमजुरांना शासन सेवेत काम करणे आणि त्यांच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करणे या मुद्द्यांचीही प्रशासनाने दखल घेतली आहे. जिल्हा प्रशासनाने मृतकाच्या नातेवाईकांशी चर्चा केली आणि संबंधित मागण्यांवर तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिलेत. वारंवार 19 वेळा ही माहिती शासनाकडे गेलेली आहे. तर आपण त्या अनुषंगाने फॉरेस्टशी कॉन्टॅक्ट केला. त्यांचा संबंध आहे की आमच्याकडून ती शासनाकडे गेली आहे, तर आपण त्यांनी शासनाकडे पाठवलेली आहे त्याची प्रत आणि इतर सगळ्या यांना नुसतं तोंडी सांगून उपयोग नाही. बरोबर, जे प्रत्यक्ष झालेलं आहे ते यांच्या हातात द्यायला पाहिजे. आणि सर दुसरं की त्यांनी पप्पांना 15 महिन्यापासून आणि त्यांच्या मजुरांना काम काऊन दिलं नाही. भारतात सगळीकडे सामाजिक वनीकरणाची कामं सुरू आहेत, त्यांनी काम काऊन नाही दिलं. एक विषय त्याच्यानंतर तुमची काय शंका असेल तर विचारा. तर ही जी सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा जो सगळ्यात मोठा जो संघर्ष 20 वर्ष तुम्ही जे म्हणता त्यांनी जो संघर्ष केला तो कशासाठी केला की वनमजुरांचं भलं व्हावं, त्यांना परमनंट व्हावं. त्या अनुषंगाने कोर्ट केसेस झाल्या, इतर सगळ्या गोष्टी झाल्या आणि शासनाचा निर्णय झाला. त्या निर्णयाच्या अनुषंगाने जी बेसिक प्राथमिक माहिती जी शासनाकडे जायला पाहिजे, ज्याच्या आधारावर शासन हे केवळ फक्त यवतमाळ जिल्ह्यापुरतं नाही ना, हे पूर्ण महाराष्ट्रासाठी आहे. तर त्या महाराष्ट्रासाठी जी काही सगळी जी शासन ज्याच्या आधारावर निर्णय घेणार ती माहिती यांच्या यवतमाळ जिल्ह्याची त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही शासनाकडे पाठवली, तर ती खरोखर शासनाकडे गेली काय ते तर बघावं लागेल ना. ते बघण्यासाठी त्याची जी कॉपी जी शासनाकडे गेली त्याची प्रत मी मागितलेली आहे. त्याच्यात पप्पांचं नाव आहे की नाही, कारण आरेफ बोललेला की तुझं नावच काढून हो, टाकतो. काही सगळ्या गोष्टी आमच्या अध्यक्षांना बोलता का त्यांना बघा, मी मुली मला काय माहित होतं. पहिले माझ्याकडं मला बोलायच्या पहिले माझ्याकडे इन्फॉर्मेशन तर असू द्या, तेव्हाच मी बोलेन. आज त्याचं मी पाहतो करतो असं हे तर पाहतो करतो त्याच विषय तुम्हाला नाही पाहिजे ना, ठोस पाहिजे आहे ना, म्हणून मी ती माहिती मागितलेली आहे. ती माहिती माझ्याकडे आली की मग मी बोलतो, त्यांच्याशी बोलतो, तुम्हालाही दाखवतो. आता कसं बाप दाखवून आहे तर साध्य करतो. हे खरोखर तुम्ही गेली आहे म्हणता आहे का, यांचं नाव त्याच्यात आहे का, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवतो. त्या असल्या तर तुम्हाला दिसतील, नसल्या तर तुम्ही जे म्हणताय ते बरोबर असतं. बरोबर. दुसरी माझं भाऊ नाही आहे, इतकं गरीब मेस चालवते तिने, 2-4 विद्यार्थी मुलांना खाऊ घालते, काहीच नाही. म्हणजे आता काय कमवणार. आम्ही दोघी लग्न झालेले, हे पण प्रायव्हेटमध्ये जॉब करतात सगळे नवरे आमचे, आणि सगळे म्हणजे असं आज आणून खायचं खायचं या प्रकारला. तिला मुआवजा आणि पप्पांची डिमांड आहे की एका मुलीला, पात्र मुलीला गव्हर्नमेंट सर्व्हिस. तर या डिमांड कोणाकडे तुम्ही करू शकता, कारण आम्ही हातभार लावून मी तुमच्याकडे मागते. तुमचं जे म्हणणं आहे, तुमच्या मागण्याचं त्या मागण्यांचं जे निवेदन आहे ते पॉझिटिव्ह त्याचा विचार व्हावा या अनुषंगाने जिल्हाधिकारी महोदयांच्या स्वाक्षरीने आम्ही पाठवतो. तुम्हाला म्हटलं की नाही की त्याची जी कायदेशीर प्रक्रिया आहे तुम्हाला अधिकाऱ्याला लेखी द्या की आपण संबंधित विभागांना पुस्तक करून त्यानुसार ते मार्गी लावतील. बेसिक जो आपला पहिला मुद्दा आहे तो महत्त्वाचा. तो बेसिक मुद्दा आहे, तो मुद्द्याच्या अनुषंगाने मी माहिती घेऊन राहिलेलो ती आली. ठीक आहे, त्याचं निवेदन आहे.
डबल कॉपी आहे तर मी ते पाहिले त्यांना सर आम्हाला एखादा OC ही कॉपी जर माझ्याकडे आली तर त्याची झेरॉक्स करूनच तुम्हाला पूर्ण आणि ह्याच्याही पुढे त्याच्यानंतर तुम्हाला कुठं कॉपरेशन मिळालं नाही तर माझ्याकडे या हां आम्ही तुम्हाला जे काय त्या दिवशी सहज नॉर्मल विचारायला गेले शहर पोलीस ठाण्यामध्ये की एका माणसानं जीव दिला विष घेतलं तर त्यांचं सुसाईड नोट तुमच्याकडे आहे त्याची प्रत मिळेल का वास्तविक तर माझ्याकडे सॉफ्ट कॉपी पप्पांच्या मोबाईलमध्ये मला भेटलेली त्यांच्याकडे गेले तर ते म्हणते की नाही म्हणे ते तुम्हाला आम्ही देऊ शकत नाही. इथपासून सुरुवात आहे. तुम्हाला दाखवून दिला आम्ही काय कायदेशीर कारवाई करणार. ठीक आहे तर मी ते माहिती घेतली की मी ऐकून मग तुमच्याशी बोलतो. ठीक आहे. प्रशासनाच्या आश्वासनानंतर नातेवाईकांनी रमाकांत शुक्ला यांचा मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयातून परत नेला. त्यामुळे काही काळ निर्माण झालेला तणाव निवळला आहे. मात्र रमाकांत शुक्ला यांच्या मृत्यूमागील नेमकी परिस्थिती काय होती, कुटुंबियांनी केलेल्या आरोपांची सत्यता काय आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासनाकडून काय कार्यवाही केली जाते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 30 वर्ष वन विभागात सेवा बजावल्यानंतरही वेतनासाठी संघर्ष करावा लागलेल्या वनपाल रमाकांत शुक्ला यांच्या मृत्यूने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रलंबित वेतनाचा प्रश्न, कुटुंबियांचे आरोप आणि कथित सुसाईड नोट या सर्व बाबींची निष्पक्ष चौकशी होणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार या प्रकरणात पुढे काय कारवाई होते याकडे यवतमाळकरांचे लक्ष लागले आहे.